पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुक्ता, अगं आपण दोघंही आपापल्या कामांसाठी बाहेर जातोय। फरक फक्त इतकाच आहे की माझ्याकडे जॉब आहे आणि तुला जॉब शोधायचा आहे। आणि फक्त शोधायचंच नाहीये, त्यात तुला स्वतःला सिद्ध पण करायचं। देवी आईचा आशीर्वाद आहेच। देवी आई तर सोबत आहेत, पण तुमची साथ आहे ना, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे। बर, मी एकदा घरी पण फोन करते। आई आणि अण्णाचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे ना। हो, कर। कुसुम, मुक्ताचा फोन आहे। हा मुक्ता, बोल। अण्णा, अहो काही नाही, मी आज काम शोधायला घराबाहेर पडते, म्हणून म्हणलं तुमचा नाईचा आशीर्वाद घ्यावा, म्हणून फोन केला। असं होय? काम शोधायला बाहेर पडती पोरगी, तर आपला आशीर्वाद घ्यायला फोन केलाय। द्या द्या, माझ्याकडे द्या। द्या हो। अगं मुक्ते, बाळा, तुला लय लय आशीर्वाद, खूप मोठं काम मिळणार बघ तुला। अगं मुक्ताताई, माझ्याकडनं पण लय मोठ्या शुभेच्छा तुला। माझ्याकडे दे। ऐकलं का? वय वय ऐकलं। ऐकलं ऐकलं ऐकलं। आणि बघ मुक्ता बाळा, ऐक, तू माग किंवा नको मागू, आमचे आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत असणारच आहेत। पण आता तू सासरवाशी नाहीस, तुझ्या घरच्यांची परवानगी जर असेल तर हे काम करण्यात जास्त मजा आहे। अहो अण्णा, त्यांची परवानगी आहे, तरी पण कुणाचा विरोध नाही ना, याची खात्री करून घे। वय अण्णा। बर, मला आता निघायचंय, मी फोन ठेवते। हा, ठेव ठेव। मुक्ता, मला जरा बोलायचंय तुझ्याशी। हा, बोला ना मोठी आई। खरं तर मगाशी स्वयंपाकघरातच बोलणार होते, पण सगळ्या जणी होत्या म्हणून मग नाही बोलता आलं मला। रेणुका तुझ्याशी ज्या पद्धतीने वागली ना, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये। तिच्या वतीने मी माफी मागते तुझी। नाही मोठी आई, जे झालं ते झालं, मी ते तिकडच सोडून दिलं। तुम्ही अजिबात त्याचा विचार नका करू आणि वाईट तर अजिबात वाटून घेऊ नका। मुक्ता, माझ्या नंतर या घराची जबाबदारी समर्थपणे कोण पेलू शकेल असा वारसदार शोधत होते मी, पण माझा तो शोध आता संपलाय। मुक्ता, यापुढे घराची जबाबदारी तू घ्यायची। नाही मोठी आई, मला नाही वाटत मी एवढी मोठी जबाबदारी घेऊ शकते। नाही म्हणजे आता मी काम शोधते आणि एकदा काम मिळालं की मला घराबाहेर जायला लागणार। एवढी मोठी जबाबदारी कशी घेणार? अगं, पण माझा विश्वास आहे ना तुझ्यावर। हो, पण या घरात माया आधी पण कोणीतरी हाय ज्यांचा या चाव्यांवर खरा हक्क आहे। मी हे घेणं बरं नाही दिसणार। त्याची काळजी तू नको कर, कुणाला काय उत्तर द्यायचं ते मी बघेन। आणि मुक्ता, फक्त घरात काम केलं, स्वयंपाकघर सांभाळलं याचा अर्थ घराची जबाबदारी घेतली असं नाही होत। घरात अनेक माणसं असतात, त्यांचे स्वभाव सांभाळायचे असतात, त्यानुसार कधी आपल्याला बदलायला लागतं, कधी आपल्यानुसार त्यांना बदलून घ्यायला लागतं। सगळे मणीनं एका माळेत उवायचे असतात, त्यासाठी प्रत्येक मणाला त्या माळेच्या जवळ, त्या धाग्याच्या जवळ घेऊन यायचं असतं। आणि या घरात ते सगळ्यात कठीण आहे, पण हे करण्याची कुवत मुक्ता तुझ्यामध्ये आहे। तू घराच्या बाहेर जाऊन काम केलंस ना, तरी घराची जबाबदारी मात्र तुलाच घ्यायची, आणि ही माझी आज्ञा आहे असं समज। कारण मुक्ता,
आई अगदी बरोबर म्हणते. या घराची जबाबदारी आई नंतर कोण समर्थपणे सांभाळू शकेल तर ती फक्त तू आहेस. हनुमान वाटच पाहतायत. हा मग आता आज नवीन उड्डाण घ्यायचंय ना. बरं पप्पा, मी काय म्हणतो, तुझ्या असतील नसतील तेवढ्या सगळ्या ओळखी वापर. अरे पण मुक्ताला काम मिळालंच पाहिजे. हवा तू टेन्शनच घेऊ नको ना. मी सगळा विषय एकदम ओके मी थँक्यू करतो बघ. ग्रेट. सो तुम्ही जा, मी ऑफिस मध्ये जरा जाऊन. चाल बाय. बेस्ट ऑफ लक. बरं मुक्ताताई, आज कुणी काही काम नाही ना सांगितलं? नाही, आज कुणी काही काम सांगितलं नाही. आपण निघूया. चला. मुक्ता थांब. तू घराच्या सगळ्या चाव्या घेऊन बाहेर चाललेस? त्या घरी ठेवायच्या समजत नाही तुला? हो नाही, मला हे माहित नव्हतं. अंबिका माणसा, अहो अंबिका माणसा जरा इकडे या. काय झालं? अगं मुक्ता गेली नाहीस तू अजून? अहो मुक्ता मुक्ता काय? हो ही घराच्या चाव्या घेऊन बाहेर चालले. अगं मग ठीक आहे ना, कायमची नाही चालली आहे, संध्याकाळी घरी परत येणार आहे ती. हो काय झालंय काय तुम्हाला? अहो हिला विरोध करायचं सोडून तुम्ही तिच्या बाजूनेच काय बोलताय? पण काय विरोध करू मी? अहो घराच्या चाव्या घेऊन ती बाहेर चालली आहे. अहो घरात चाव्या ठेवायच्या असतात, घरात बायका आहेत ना लक्ष द्यायला. आणि हे तुम्ही तिला सांगायला नको का? खरं तर नियमाप्रमाणे चाव्या आणि अधिकार माझ्याकडे यायला हवे होते, पण वैजयंती वहिनी त्यांनी सगळे चाव्या आणि अधिकार या मुक्ताकडे दिले आणि मोकळ्या झाल्या. छोट्या आई, मला कशाचीच हाव नाही. तुम्हाला पाहिजे नसेल ना तर चाव्या तुमच्याकडे ठेवा. तुझी भीक नकोय मला, आणि या चाव्यांसाठी मी तुझ्याकडे कधीच हात पसरणार नाही. त्या जर का मला हवे असतील ना तर येतील माझ्याकडे. माधवी अगं काय झालंय काय तुला? क्षुल्लक गोष्ट आहे ना, कशाला राग डोक्यात घालून घेतेस? तुम्हाला ही क्षुल्लक गोष्ट वाटते? अहो तुम्हाला काय झालं तरी काय? अहो तुम्ही असे कधीच नव्हतात. मी अशीच आहे. नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. कळेल मला, ही कळेलच. मुक्ता, नको तिचा विचार करू. तू चांगल्या कामाला जातेस ना. डोक्यात आणि मनात चांगले विचार ठेव. पप्या भाऊ, तुम्ही जरा बाहेर रिक्षा बघता का? मी आलेच. हा चालेल चालेल. आहे. अंबिका त्या, तुम्ही ज्याही चित्र कोड्यात अडकलाय ते मला समजतंय. तुम्हाला माझ्याशी चांगलं वागायचंय, माझी मदत करायची, घरच्यांमुळे करता येईना. तुम्ही माझ्याशी चांगलं वागलात आणि हे जर घरच्यांना समजलं तर ते सगळं मिळून तुम्हाला वाळीत टाकतील. दत्ता मामा तर तुम्हाला अजून त्रास देतील. त्यामुळं ना मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही भाव विचार नका करू. मी बाकीच्यांची मर्जी सांभाळ. खरंच. किती समजूतदार आहेस ग बाळा. तू नको या लोकांचा विचार करू. ही लोक अशीच आहेत ग. आणि मी यापुढे कुणाचीही मर्जी सांभाळत बसणार नाही. माझ्या मनाला जे पटतं तेच मी करणार. खरं सांगू का मुक्ता, आजपर्यंत तुझ्या बाबतीत खूप चुकले ग मी. यापुढे मला तीच चूक परत नाही करायची. तू चांगल्या कामाला जातेस ना. हा मग हे सगळे विचार आता डोक्यातून काढून टाक बघू. तुला परत एकदा शुभेच्छा. थँक्यू. येते.
वैजंती मुक्ता बाहेर काम बघायला जाणार होती, गेली का ग? हो गेली. गेली हो. आणि मला न भेटताच गेली. अहो कदाचित विसरली असेल. आता बाहेर जायचं म्हणजे घरातली कामं उरकायला पाहिजेत, कामं उरकायची म्हणून लवकर उठायला पाहिजे. त्यामुळे लवकर उठली, कामं उरकली आणि मग गेली. त्या नादात विसरून गेली असेल कदाचित. सासूबाई, तुम्ही चुकीचं समजू नका तिला. नाही ग, तिला चुकीचं म्हणणं म्हणजे स्वतःला नावं ठेवून घेण्यासारखं आहे. हो. तर तिची धावपळ समजू शकते मला. लय गुणाची पोर आहे बघ. पर वैजंती, तू एक छाप काम केलंस. समध्या चाव्या मुक्ताच्या हातात दिल्यास. मला लय आनंद झाला बघ. ज्याविषयी बोलायचं होतं तोच विषय चालू होता. या आनंदीबाई, बघितलंस, हिला बी आनंद झालाय. नाही, आनंद तर होणारच ना. बहिणीनंतर धाकटी सून म्हणून खरं तर त्या चाव्यांवर माझा अधिकार होता. मी किती झटले या घरासाठी. हो हो, म्हणजे काय झटलेच आहे. हो हो हो. पण तरी सुद्धा मला डावलून त्या चाव्या तुम्ही त्या मुक्ताला दिल्यात, अधिकार सुद्धा देऊन टाकलेत. मला काय आनंद होणारच ना. झालं, कुणीतरी अस्वस्थ आत्मा आहेच ग. उलट तू वैजंतीचं समध्या चाव्या दिल्या म्हणून कौतिक करायला पाहिजे. केलं असतं, हा केलं असतं कौतुक. पण त्यासाठी तुम्ही आधी ते मला विचारायला तरी हवं होतं. मग ठरवलं असतं कौतुक करायचं की नाही ते. माधवी, माझ्यानंतर कुणाचा अधिकार आहे यापेक्षा ही जबाबदारी घ्यायला कुणाचे हात सक्षम आहेत हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. हा, आणि कुणाला दुखावण्यापेक्षा या घरासाठी काय चांगलं आहे ते जास्ती महत्वाचं नाही का? म्हणून हा निर्णय घेतलाय आणि तो तुलाही मान्य असायला हवा. अहो पण हा विषय संपलाय माधवी. मुक्ताताई, मला एक कळलं ना, तुला घराबाहेर जाता येऊ नये म्हणून त्या अंबिका आत्या एवढी विविध कारण देऊन तुला अडवत होत्या, आणि आज एकदम डायरेक्ट शुभेच्छा म्हणजे विषय एंड. मी सांगतो त्या ना नक्की काहीतरी ढोंग करत असणार आहेत. बरं, अहो नाही, तसं काही नाहीये. त्या दिवशी पण त्यांनी जाणून बुजून नाही केलं. त्यांची मला साथच आहे. अहो खरंच पप्पा भाऊ, माझ्यावर विश्वास ठेवा. आमचं लग्न झाल्यापासून सगळे माझ्याशी चांगलं वागतात. सगळंच छान चाललंय. मुक्ताताई, सगळं जर छान चाललंय तर त्या माधवी काकी चाव्यात तुझ्याकडे दिल्या म्हणून काय एवढा कांगावा करत होत्या? हो, आता तेवढं चालायचंच ना. म्हणजे मोठ्या नंतर घरात त्याच मोठ्या आहेत. खऱ्या चाव्यांवर हक्क त्यांचा आहे. मोठ्यांनी माझ्याकडे दिल्या, त्यामुळे त्यांना वाईट वाटलं असणार. पण साहजिक आहे ना, शेवटी माणूस आहे. मलाही वाटत होतं की चाव्या खरं त्यांच्याकडे देऊ दे. मोठ्यांना नाही कसं म्हणणार. करेक्ट आहे, करेक्ट आहे, करेक्ट. इथे आपला सिंगर ऑडियन्स कडे माईक करेल आणि त्यांना पुढची लाईन गायला सांगेल. करेक्ट, आपण जास्त योग्य वाट. एक्झॅक्टली, हे आपण नोट कर. आणि त्यानंतर ना ऑडियन्सचा मस्त कोरस आले आणि तुरंत उचल. पप्पू शेट, ठीक, बस आलो मी. हा, तुमचं चालू द्या. हिच्या आता झाल्यानंतर खालच्या स्टँडमध्ये जर आपल्याला म्युझिक ऍड करायला लागेल. ते फक्त बघून घ्या, आधीचं झालंय ते आणि ते बघ जरा नवीन काय सुटतंय. काय पप्पू शेट? अरे बसा रे, बसा. बसा. काय चाललंय? काय नाही, मस्त आहे सगळं, एकदम निवांत. काय चहा कॉफी घेणार आहे तुम्ही? नाही नाही भाऊ, काय नको, काय नको.
बरं, मी ज्यांच्याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं त्या याच आमच्या वहिनी मुक्ताताई. नमस्कार. ह्या एकदम खतरनाक संबळ वाजवतात बरं का. म्हणजे तुम्ही ऐकलं तर म्हणाल एकदम ओके मे थँक्यू विषय एंड. हो नाही, आपण त्यांची कला पाहणारच आहोत, पण त्याआधी त्या आमच्याशी किती कम्फर्टेबल आहेत ते पाहूया ना. हा घ्या ना बघून. तुमचं लग्न झालं म्हणून तुम्हाला मी विचारतो, म्हणजे आमचे इव्हेंट मोस्टली बाहेरगावी असतात, म्हणजे घरी काही तुमचा प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे कम्फर्टेबल आहे ना. अहो तसा काहीच प्रश्न नाही, उलट घरनं पाठिंबाच आहे. ग्रेट. मग म्हणजे तुमचा अनुभव कसा आहे? म्हणजे तुम्ही याआधी कधी स्टेज शो किंवा कुठल्या कार्यक्रमात संबळ वाजवलाय का? नाही, तशी वेळ नाही आली. खरं तर मला संबळ चोरून लपून शिकावा लागेल. बाईनी संबळ वाजवू नये अशी समाजाची धारणा होती. मला लई विरोध झाला. माय वडील ते लई मोठे संबळ वादक आहे, पण त्यांना दमाच्या त्रासामुळे संबळ वाजवता येईना. आणि मग नाईलाजाने मला संबळ हातात घ्यावा लागला. आमच्या गावात एक दिवस खूप मोठी संबळ वादकाची स्पर्धा झाली होती. आणि तिकडं मी जिंकले, म्हणजे मोठमोठ्या पुरुष संबळ वादकांना हरवलं. त्यानंतर आम्हाला नगरकरांच्या घरी 9 दिवस नवरात्रीत आरतीला संबळ वाजवायचा मान मिळाला होता. तिकडे पण अण्णांना त्रास सुरू झाला. पोटासाठी मलाच संबळ हातात घ्यावा लागला. 9 दिवस मीच वाजवला. ग्रेट. म्हणजे वडिलांचा वारसा तुम्ही पुढे चालवलात असं म्हणायला हरकतच नाहीये. आणि नगरकर म्हणजे रावसाहेब नगरकर का? हा तेच. म्हणजे शहरातल्या एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या घरी तुम्ही संबळ वाजवायला गेलात, याहून मोठी गोष्ट काय? तसा अनुभव कमी आहे तुम्हाला, पण चांगलं वाजवलं तर आम्ही शिकूच तुम्हाला. चालेल. तुमचे मिस्टर मला कधी भेटायला येतील? आता त्यांचं जरा अवघड आहे, कारण त्यांनी आत्ताच घरचा व्यवसाय हातात घेतलाय. लई लोड असतो, त्यामुळे आता वेळ काढता नाही येणार त्यांना. अच्छा, व्यवसाय करतात ते? वय, घरचा लई मोठा व्यवसाय आहे. आता तेच बघते. काय नाव काय म्हणाला तुमच्या मिस्टरांचं? सारंग नगरकर. हा, सारंग. अच्छा, म्हणजे 9 दिवस तुम्ही ज्या घरी संबळ वाजवायला गेलात त्या घरचाच मुलगा का? वय. ओ, इंटरेस्टिंग. नाही म्हणजे कसं आहे, नगरकर हे खूप मोठं प्रस्थ आहे. अहो, किती कार्यक्रमाचे ते स्पॉन्सर्स असतात, किती उद्घाटन केली आमच्या कार्यक्रमाची त्यांनी, आणि त्यांच्या सुनेला आम्ही आमच्या कार्यक्रमात संबळ वाजवायला लावायचा. अहो, यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्टच नाही आमच्यासाठी. एवढ्या श्रीमंत माणसाच्या सुनेला आम्ही पगार देतोय. हो, यासारखा दुसरा कुठला जोग नाही हो. तुम्ही काम शोधताय याच आश्चर्य वाटतंय मला. म्हणजे घरी सगळं ठीक आहे ना, बिझनेस वगैरे? अहो नाही भाऊ, तसं काहीच नाहीये. अहो, देव याच्या कृपेनं सगळं ठीक आहे. आणि मला एक समजत नाही, जेव्हा एक बाई घराबाहेर काम शोधायला पडते तर लोकांना तिच्या आर्थिक परिस्थितीवर का प्रश्न पडतो? नाही, ते काही असू द्या, पण तुम्हाला काम देण्या इतपत आमची लायकीच नाही हो. तुम्ही असं काय करताय? तुम्ही नगरकरांची सून म्हणून नाही, एक कलाकार म्हणून मला काम द्या. खरं सांगायचं झालं तर तुम्ही मला रावसाहेबांची सून म्हणूनच दिसताय, कलाकार दिसतच नाहीये. किंबहुना मला पाहायचं नाहीये असं समजा. हो, पण मी तुम्हाला तेच सांगते की एकदा ताई, हे आम्हाला खूप जड जाईल. मी विनंती करतो की तुम्ही आणखी विनंती नका करू, माफ करा मला. ठीक आहे. या भाऊ. हा? चला. आई, आई, मला खरंच खूप वाईट वाटतं की मी तुम्हाला काम नाही देऊ शकत. पण ताई, तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का? तुमची ही मेहनत आणि हा दृष्टिकोन पाहता तुम्ही तुमची ओळख खूप मोठी करणार आहात. आणि फक्त ओळखच नाही, तर ही जी वादनातील असमानता आहे ना स्त्री पुरुषांतली, ही तुम्ही एक दिवस नक्की दूर करणार. मान्य आहे मला की प्रवास तुमच्यासाठी सोपा नाही. तुमच्या वागणुकीवरून मला लक्षात आलं, आधी मला लोक स्त्री आहे म्हणून संबळ वाजवू देत नव्हते, पण आता नगरकरांची सून आहे म्हणून वाजवू देत नाही. फारसं काही नाही बदललंय, माणसं तीच आहेत.
फक्त नकार देण्याची कारणं बदलते. तर असं व्हायला नाही पाहिजे, पण मला वाईट वाटतंय. हे ऐकून मला खरंच लय बरं वाटलं. तुम्हाला माहितीये, माझ्या देवी आईवर मला प्रचंड विश्वास. फक्त आता काय करू, कसं काम शोधू, पुढे जाऊ, कुणाच्या दारावर थाप मारू, मला हे कळेना. देवी आहे, तुझ्या मनात नक्की काय आहे, मला काहीच कळेना.